स्वतःच्या इमोशन्सवरती स्टाईलवरती जरा कमी हे करा आणि थोडंसं गाडी आरामात चालवलं तर एखादाच जीव वाचेल. माझ्यासाठी मी म्हणेन आज माझा सण आहे, आज माझा टेलिकास्ट आहे, हा माझ्यासाठी सण होता. पडद्यावरती जी आहे राया आणि जय घोरपडे मधली जी आहे मैत्री ती तुम्हाला बिग बॉस सारखीच दिसेल. माझ्यासाठी सुंदरतेची व्याख्या खूप वेगळी आहे. अर्थात जिम करावी, एक्सरसाइज करावं, वर्कआउट करावं, सांभाळावं, हेल्दी खावं. नमस्कार, मी निकिता. लाईमलाईट मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मराठी मालिका एका वेगळ्या थरावर, एका मोठ्या स्तरावर जाते हे म्हणायला हरकत नाही. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आता आपण सध्या आहोत दादरच्या चित्रा सिनेमा येथे आणि ते एका मराठी मालिकेचं प्रमोशन होत आहे. एड लागलं प्रेमाचं ही नवी कोरी मालिका आजपासून आपल्या भेटीला आली आहे स्टार प्रवाह वाहिनीवर आणि याच निमित्ताने पूजा आणि विशाल आहे आपल्यासोबत. कसे आहात तुम्ही दोघं? नमस्कार, एकदम मजेत आणि एक्साइटेड, खूप एक्साइटेड. म्हणजे राया आणि मंजिरी आपल्यासोबत आहे. खरं तर मला तुम्हाला विचारावं असं वाटेल की आतापर्यंत आपण सिनेमाचे आणि इतर गोष्टींचे प्रमोशन पाहिले, थिएटरमध्ये होतं, पण पहिल्यांदा मालिकेचं प्रमोशन होत आहे आणि तुम्ही दोघं मुख्य भूमिकात आहात. कसं वाटतंय? सुरुवात तुझ्यापासून करूया. खूप भारीवालं फिलिंग आहे कारण हे असं पहिल्यांदाच होते मला वाटतं टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये की टेलिव्हिजन एका सिरियलचा, एका टेलिव्हिजनचा प्रोमो आपण 70 mm मोठ्या थिएटरमध्ये बघतोय. आम्हालाही बघायला पहिल्यांदाच ही गोष्ट होती, त्यामुळे बघायला खूप मजा आली. आम्ही प्रोमो पाहिले, पण इथे या मोठ्या थिएटरला बघणं एक वेगळीच मजा होती. ह्याच्यावरून समजतंय की किती विश्वास आहे आमच्या चॅनलचा, आमच्या टीमचा की प्रोडक्ट आम्ही जे केलं आहे ते, कारण तुम्ही सर्व मीडियावाले सगळेजण होता, तुमच्या पशी एखादी गोष्ट दाखवायची म्हटलं खूप विचार करून दाखवणं गरजेचं असतं की त्या तेवढ्या लेवलला दम पण पाहिजे त्या गोष्टीत. सो मला वाटतं त्या बाबतीत कोणतंही कॉम्प्रोमाइज न करता हे प्रोजेक्ट आम्ही एड लागलं प्रेमाचं करतोय. आर्टिस्टच्या बाबतीत असो किंवा कोणतेही कॉस्ट वाईज असो किंवा स्टोरी वाईज असो, प्रत्येक कॅरेक्टरमध्ये हिरोइझम आहे, प्रत्येक कॅरेक्टर हिरो आहे. तर हे सगळं या एका गोष्टीवरून दिसतंय तुम्हाला. तर तसंच प्रेम लोकांकडूनही मिळतंय प्रोमोज थ्रू, सगळ्या गोष्टी थ्रू, आणि आता तुमच्या इंटरव्ह्यूज, तुमच्याबरोबर इंटरॅक्शन होऊन अजून लोकांपर्यंत पोहोचेल. तर मजा आहे आणि भारी वाटते. खरं तर मी खूप दिवसांपासून वाट बघत होते या प्रोजेक्टची आणि खूप अपेक्षा होत्या माझ्या स्वतःच्या या मालिकेकडून, कारण लोकांच्या असणार आहे ते मला माहिती होतं. त्यामुळे माझ्या स्वतःच्या एक वेगळ्या अपेक्षा होत्या की नाही, आपण तितकं तोडीस तोड ते केलंच पाहिजे. आणि खूप दिवसांच्या, महिन्यांच्या वाट बघितल्यानंतर आज फायनली टेलिकास्ट आहे. आणि मला खरंच रात्री झोप लागली नव्हती की विचार करूनच की उद्या खूप मोठा दिवस आहे माझ्यासाठी, संपूर्ण टीमसाठी, चॅनलसाठी खूप मोठा दिवस आहे. हा विचार करून झोप लागत नव्हती आणि माझ्यासाठी मी म्हणेन आज माझा सण आहे, आज माझा टेलिकास्ट आहे, हा माझ्यासाठी सण होता की नाही. मी आज सकाळी पण खूप छान असा मस्त ड्रेस, सुंदर आपला एक म्हणतो ना, एक छान ड्रेस घालून आले. मग इथे तयार झालो, मग रिहर्सल्स झाल्या, एंट्री खूप छान झाली. येस येस येस, सणासारखाच. हो हो हो, तसाच साजरा केला. आणि मी खरं तर खूप खूप आभार मानेन संपूर्ण मीडियाचे की तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि एवढी लोक सगळे तुम्ही इथे आलात आमच्यासाठी, आमच्या या स्क्रीनिंगसाठी. आणि जसं याने सांगितलं की पहिलीच मराठी मालिका असेल ज्याचं स्क्रीनिंग किंवा ज्याचा प्रिव्ह्यू एखाद्या चित्रपटासारखा होतोय. आणि याचं क्रेडिट पण मी प्रेक्षकांनाच देईन खरं तर, कारण आमच्या पहिल्या दोन्ही प्रोमोजवर कमेंट्स अशाच होत्या की पिक्चरच वाटतोय, साऊथचा ड्रामा, हा साऊथची फिल्म वाटते, पिक्चर वाटतोय. आणि कदाचित तेच मॅनिफेस्टेशन आमच्यापर्यंत पोहोचलं की आमच्या सिरियलचा लॉन्च एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही झाला. आणि खूप खूप आभार मानेन चॅनलचे की तुम्ही एवढा विश्वास दाखवलात आणि एवढं मोठा लॉन्च, एवढ्या लेवलचा, एवढं ग्रँजर तुम्ही आम्हाला दिलं, तेवढा विश्वास ठेवला. थँक्यू सो मच फॉर इट. आणि अर्थात खूप एक्साइटमेंट आहे. आत्ता पण मी खूप उत्सुक आहे की आता 10 कधी वाजतील. आणि मी सकाळी बघितला नाही, म्हणजे हॉटस्टारवर, डिस्नी प्लस हॉटस्टारवर आपला एपिसोड येतो, बऱ्याच लोकांनी बघितलंही असेल, पण मी त्यामुळे मी फोन पण नाही बघत. एक पटकन काहीतरी पॉप होईल आणि कळेल मला मी कशी दिसते किंवा काय सीन आहे. त्यामुळे इथून आमची संपूर्ण टीम आता आम्ही आमच्या सेटवर जाणार आहोत आणि तिकडे एक वेगळं खास स्क्रीनिंग आहे. त्यामुळे सगळीच संपूर्ण मजा आहे आणि खूप ग्रेटफुल आणि खूप ब्लेस्ड आणि खूप 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 थँक्यू सगळ्यांना. बरं, या प्रोमोमध्ये ना सगळेजण विशाल आणि जयचं फार कौतुक करतात की त्यांनी फिटनेस जपलाय, हे केलंय, ते केलंय. पण मला ते पूजाचं विशेष कौतुक करावं असं वाटतं. पूजा खरंच, कारण सुंदर दिसणं सुद्धा तेवढं सोपं नसतं, मेंटेन करणं फार महत्त्वाचं असतं. सो तुझी ती मेहनत काय सांगशील त्याच्याबद्दल? मी खरं तर सांगू, माझ्यासाठी सुंदरतेची व्याख्या खूप वेगळी आहे. अर्थात जिम करावी, एक्सरसाइज करावं, वर्कआउट करावं, सांभाळावं, हेल्दी खावं, म्हणजे फिट लाईफ जगावं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण सौंदर्याची परिभाषा माझ्यासाठी अशी की तुम्ही इन अँड आउट
सुंदर असा. तुम्ही आतून सुंदर असाल तर ते बाहेर दिसणारच आहे. तुम्ही आतून खुश असाल तर ते बाहेर दिसणारच आहे. आणि त्याचबरोबर अर्थात मला तितका जिम करायला वेळ किंवा मी एक्सक्यूज आहे माझा असं मी म्हणेन. मी ते एक्सेप्ट करेन की मी थोडी आहे आळशी किंवा मला खरंच तितका वेळ मिळत नाही किंवा हा माझा एक्सक्यूज आहे की मी नाही वर्कआउट करत. पण मग मी तितकं पण मी अप्रिशिएट करेन की मग मी डाएटच्या गोष्टी खूप सांभाळते. मी वेळा खूप सांभाळते, चांगलं खाते, फिट राहण्याचा पुरेपूर प्रयत्न करते. तर या सगळ्या गोष्टी आहेत आणि अर्थात आई बाबा त्यांच्यामुळे काळजी घ्यायला आणि त्यांचे ते जीन्स असल्यामुळे जेनेटिक्स असल्यामुळे ते आहे. आणि लहानपणापासून जर अशी चुलबुल चंचल अशी असल्यामुळे ते कुठेतरी दिसतं चेहऱ्यावर. मुली गोड असतात. मुली गोड असतात. थँक्यू अरे यार थँक्यू. त्यामुळे ती गोष्ट आहे आणि कष्ट तर आहेतच कारण शेवटी प्रोफेशन आहे माझ्यासाठी हे. मी कुठेच त्याच्यामध्ये हलगर्जीपणा करू शकत नाही. किती इच्छा झाली तरी बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की मी त्या वर्षानुवर्ष आता खाल्ल्या नाही आहेत किंवा रादर आज पण मी असा प्रण केला होता की जोवर टेलिकास्ट होत नाही तोवर मी माझ्या आवडीचा पदार्थ खाणार नाही. आणि आज असं वाटतं की खाईन पण तरी मी कदाचित नाही पण खाणार कारण आता ती सवय झाली आहे की नाही आपण हे नाही केलं पाहिजे किंवा आपलं हे प्रोफेशन आहे आपण ह्या गोष्टी पाळल्या पाहिजे. म्हणजे कुठेतरी ऍक्टर म्हणून तुम्ही स्वतःची फार काळजी घेता आणि स्वतःला कुठे बंधनं घालता. बरं इथे विशालच्या फिटनेस बद्दल आपण बोलूया. त्याच्या हाताकडेच बघूया आपण काय झालं नेमकं. फिटनेस बद्दल बोलायचं की हाताबद्दल बोलायचं. दोन्ही पहिले फिटनेस बद्दल. तर फिटनेस बद्दल मी हे बोलीन पहिल्यांदा की माझ्यासाठी फिटनेस म्हणजे फर्स्ट प्रायोरिटी. हे सगळं आहेच कारण मी जर का फिट नसेल, मी जर का स्वतः कॉन्फिडंट नसेल, मी स्वतःवरती खूप प्रेम करतो तरच मी दुसऱ्यांवरती प्रेम तेवढं करेल हेल्दी मन त्या पद्धतीने आणि प्रत्येक कामामध्ये माझं 100% देऊ शकेन. आणि त्या फिटनेसचाच एक पार्ट म्हणजे मला क्रिकेट खूप आवडतं आणि मी काल क्रिकेट खेळताना मला इथे बॉल लागला. तर जसं मला फिटनेसचं येड लागले तसं मला क्रिकेटचं येड लागले तसं आता आम्हाला आमच्या मालिकेचं येड लागले प्रेमाचं सुद्धा. तर 10 वाजता येते भावांनो मालिका बघायला विसरू नका आणि सगळ्यांनी फिट राहा. आणि मला अजून एक मगाच्या गोष्टीमध्ये एवढंच बोलायचं आहे की जसं मी म्हणालो मुली सुंदर असतात पण कुठेतरी आता माझी जी लोकं आहेत, माझ्या जवळची लोकं आहेत त्या लोकांचं काय होतंय मुलींच्या बाबतीत म्हणेन किंवा मुलांच्या बाबतीत म्हणेन सगळे छान आहे सुंदर आहेत पण एक्सक्यूज देतात याच्या बाबतीत. मी कोणाला जगायला नाही आवडत, खायला कोणाला नाही आवडत, खा पण थोडं फिटनेसकडे लक्ष द्यायलाच पाहिजे मुलींना आणि मुलांना सुद्धा. पण जास्त करून मी मुलींना म्हणेन कारण तुम्हाला अजून सुंदर दिसायचं आहे आणि अजून खूप चांगल्या लेवलला लाईफ तुम्ही अजून चांगली जगू शकता सगळ्यांच्याच बाबतीत म्हणेन मी. सो स्टे फिट गाईज आणि फिट राहून आमची मालिका नक्की बघा. जय आणि विशाल सोबत आहे. तुला त्रास देतात काय करतात? छळ मांडलाय आणि म्हणजे असं तर काही नाही आणि आम्ही ऍक्च्युली एवढे यूज टू नाही झालोय एकमेकांना. 3 महिने झाले आम्ही शूटिंग करतोय, आम्ही खूप छान सीन्स करतोय, तसे ओळखतो एकमेकांना. पण मला नाही वाटत दोघंही असे आहेत की मला त्रास देतील किंवा छळतील. ठीक आहे तो म्हणत असतो, जय म्हणत असतो की बघा मी टपली मारीन का काहीतरी असं. पण आय डोंट थिंक की दोघांपैकी कोणी मला त्रास देईल. उलट झालं तर असंच होईल की दोघं सांभाळून घेतील मला. सॉरी मला वाटलं उलट झालं तर असं की मी त्रास देईन असं म्हणते. नाही रे झालं तर होऊ शकतं. माझा त्रास पण गोड असेल बघ. अरे वा तो त्रास देतो. बरं बिग बॉस मध्ये तुझी आणि जयची मैत्री सगळं पाहिलंय. इथे आम्हाला काय नवीन पाहायला मिळेल पडद्यावर? तीच मैत्री तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने दिसेल. पडद्यावरती जी आहे राया आणि जय घोरपडेमधली जी आहे मैत्री ती तुम्हाला बिग बॉस सारखीच दिसेल. काहीतरी टशन या पद्धतीने ज्या पद्धतीने आम्ही एकमेकांना हे केलं. सो येड लागलं प्रेमाचं आम्ही त्या लेवललाच येण्यासारखी आमची तुम्हाला त्या एका प्रोमोमधून दिसेल की तेवढी दुश्मनी असेल. दोघंही टक्कर देणारे समान लोक एकमेकांना भेटतात त्यावेळी काहीतरी वेगळं आणि मोठं होतं. तसंच काहीतरी आहे. आणि ऑफ स्क्रीन म्हणाल तर आम्ही खरंच खूप चांगले मित्र आहोत. आम्ही त्या गोष्टी तिकडेच सोडल्या. त्यातून काय ज्या चांगल्या गोष्टी मिळाल्या तेवढ्याच घेऊन आलो आणि आम्ही एवढे एकमेकांना ओळखलंय त्याचमुळे आता आय थिंक बऱ्याच गोष्टी काम करताना हेल्पफुल होतं. बरं जाता एक शेवटचं की तू आता जसं दाखवलं प्रोमोमध्ये की तू बैलगाडी काढलीस त्या खड्ड्यात अडकलेली, असं काही खऱ्या आयुष्यात केलंयस का? आणि तुला सुद्धा असं काही अनुभव आलाय का की कोणीतरी हेल्प केली आहे तुला किंवा तू कोणाची हेल्प केली आहेस तुझ्यापासून? खूप सिरियस सिच्युएशन आहे तू हेल्प केली तुझी कोणी हेल्प केली? म्हणजे आता हे खरं तर असं हेल्प करणं वगैरे सांगणं चुकीचं आहे पण ठीक आहे आता ह्याच्यासाठी मी हे करेन. तर मला प्राण्यांवरती खूप जीव आहे पहिल्यापासून. मी खूप प्राण्यांना म्हणजे ते आपल्यासारखंच मी मानतो त्या सगळ्यांना. मी ज्यावेळी बिग बॉसला जायच्या आधी घरी चाललो होतो, घरात मला इंटरव्ह्यू घ्यायचे होते
त्या दरम्यान कोणीतरी गाडी खूप फास्ट चालवून लोणावळ्याची इकडे एका कुत्र्याला हिट केलं होतं आणि कुत्रं तिकडे जिवंत होतं आणि ते तडपडत होतं आणि जात आहेत गाड्या, कोणाचं लक्ष नाही आहे. मी या रोडने चाललोय पुढे, मी थोडा स्पीडमध्ये होतो, मला ते दिसलं कुठेतरी आणि मी त्यावेळी तिकडे थांबलो. मी युटर्न घेऊन मग त्याचा आम्ही पुढचा उपचार वगैरे सगळा केला. तिथला लोकल 2-3 जे माझ्यासारखेच असेल जे प्राण्यांवरती खूप प्रेम करतात, ती लगेच थांबले तिकडे. तिथे दवाखाना शोधणं, डॉक्टर शोधणं, कोणी तिकडे नाही आहे. मग लोणावळ्यात पुढे जाऊन पूर्ण तिकडे पोहोचवणं. सो ह्या गोष्टी मी केल्या होत्या, पण फॉर्च्युनेटली नंतर 2 दिवसांनी हे समजलं की तो डॉग नाही वाचला. मला यातून एवढंच सांगायचं आहे की तुमच्याकडे गाडी बिडी सगळं असेल तर थोडं भान ठेवून चालवा, की अशा पद्धतीने पुढं दिसतंय जनावरं तर तुम्ही स्पीडवरती लिमिट ठेवा. काही 2 मिनिटांना लेट नाही, एखादा जीव जाऊ शकतो. सो मला फक्त एक रिस्पेक्टफुली सगळ्यांना हेच सांगायचं आहे की स्वतःच्या इमोशन्सवरती, स्टाईलवरती जरा कमी हे करा आणि थोडंसं गाडी आरामात चालवलं तर एखादाच जीव वाचेल, एवढंच मला सांगायचं. पण तू तुझे प्रयत्न सोडले नाही, खरंच कौतुकाची बाब आहे इथे म्हणायला हरकत नाही. तुझा असा काही किस्सा? खरं तर असं खूपदा असेल, कारण आयुष्य आपण एकमेकांच्या मदतीशिवाय नाहीच जगू शकत. मला असं पटकन नाहीच खरंच रिकलेक्ट करता येते आत्ता की मला कधी कोणी मदत केली. पण मला एक आठवतं की पावसाळा होता आणि काहीतरी माझी गाडी स्किड झाली होती, मी खूप जोरात पडले होते. तर मी माझ्या कॉन्शियसमध्येच नव्हते, मी बेशुद्ध पडले होते का काहीतरी. पण काही जणांनी मला तिथे उठवलं होतं, तोंडावर पाणी वगैरे मारून शुद्धीवर आणून माझ्या फॅमिलीला कॉन्टॅक्ट करून त्यांनी हे केलं होतं. जरा मेजर ॲक्सिडेंट आहे असं मी म्हणेन, पण मी वेळेत पोहोचले हॉस्पिटलमध्ये, म्हणून पायाला जो काही ब्लिडिंग वगैरे जे काही झालं होतं, ब्लॉटिंग झालं होतं, ते लवकर मला ऑपरेट करता आलं होतं. सो ती एक गोष्ट म्हणेन की कोण कशी पटकन मदत करेल आणि माणुसकी दाखवणं खूप खूप गरजेचं आहे हल्लीच्या जगात. आणि त्यात मी कोणाची मदत केली हे मी नाही सहसा डोक्यात ठेवत. आणि माझं खूप स्पष्ट मत आहे की तुम्ही डोक्यात ठेवून मदत केली तर तो स्वार्थ आहे, ती मदत नाही. ठीक आहे, तर ते राहिलं लक्षात तर वेगळी गोष्ट आहे, पण मला असं मी छोट्या छोट्या मदत, आणि माझं हे खूप म्हणणं आहे की बी काइंड. तुम्ही 2 शब्द चांगले जरी बोललात किंवा नाही काही, तुम्ही फक्त स्माईल करून निघालात तरी इट कॅन मेक अ डे कोणाचा तरी. त्यामुळे दॅट्स फाईन. मला माहिती नाही मी कोणाची मदत केली आहे काय नाही, पण माझी बऱ्याच लोकांनी मदत केली, पण त्यातला हा एक किस्सा. तुम्ही दोघेही खूप छान आहात, तुमची छान केमिस्ट्री आम्हाला पडद्यावर बघायला नक्कीच आवडेल. खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.